जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। शेजाऱ्यांमधील वादातून घरात घुसून मारहाण, कोळसेवाडी पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल। कल्याण पूर्वेकडील काटेमानिवली भागातील सप्तशृंगी चाळ परिसरात शेजाऱ्यांमधील जुन्या वादातून एका कुटुंबाला घरात घुसून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या मारहाणीत फिर्यादी महिला आणि त्यांच्या 13 वर्षीय अल्पवयीन भावाला दुखापत झाली असून या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार येथील रहिवासी फिर्यादी आदिती विनोद तायडे वय 20 यांच्या वडिलांनी 1 जून रोजी घरासमोर पत्र्याचे शेड उभारले होते। हे शेड आपल्या घरासमोर येत असल्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या विजया गायकवाड आणि तायडे कुटुंबियांमध्ये वाद झाला होता। यापूर्वीही दोन्ही बाजूने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र NCR गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती। हाच जुना वाद उफाळून आला। आरोपींनी फिर्यादी आदिती यांचे केस पकडून घरातील स्पीकरने त्यांच्या कपाळावर मारून दुखापत केली। तसेच फिर्यादी यांच्या 13 वर्षीय अल्पवयीन भावाला उचलून भिंतीवर आपटल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। घटनेनंतर जखमी झालेल्या आदिती तायडे यांना उपचारासाठी कल्याण पश्चिम येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। उपचारानंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी प्रतीक्षा वय 22, गुंजन वय 16, प्रतीक वय 20 आणि त्यांच्या एका मित्राविरुद्ध सर्व रा. कुर्ला मुंबई 20 दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तडवी करत आहेत। प्रतिनिधी संगीता रणदिवे। म्हणजे नेमकं कशावरून भांडण झाले? कारण काहीच नाही, ते आले घरात डायरेक्ट घुसून आम्हाला मारधूर केली। आमचे वडील नसताना घरी कोण होते ते? बाजू शेजारीच होते। त्यांच्या मुलीला कुर्ल्यावरून बोलवले। विजया गायकवाड, प्रतीक्षा गायकवाड आणि दीपा गायकवाड आणि त्यांचे 2 पोरं पळून गेले, ते फरार झाले। त्यांची नाव काय माहिती प्रतीक गायकवाड आणि त्याचा मित्र। आपण काय सांगाल? सर, मी एक व्यावसायिक माणूस आहे, ठीक आहे। घरामध्ये आमचे एक मुलगा, एक मुलगी आणि माझी बायको, आम्ही 4 लोक असतो घरामध्ये। आमच्या घरामध्ये आता आमच्या पावसाळा चालू होणार या कारणाचा आम्ही एक शेड टाकला। तर शेडवरती फक्त पत्रा टच झाले, थोडे पत्र त्यांच्या दिवारला टच झाल्यामुळे त्यांनी आमच्यावरती शिवीगाळ, लहानगान असं बोलणं आणि आत्मघाती हल्ले करण्याचा प्रयत्न केला। पहिल्या दिवशी मी NC नोंदली आहे पोलिसांना, पोलिसांनी NC दिली। दुसऱ्या दिवशी पण त्यांनी आत्मघाती हल्ला केला आमच्यावरती, आमची खिडकी फोडली। परत दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी इथे आलो पोलीस स्टेशनमध्ये, त्यांना मी रिक्वेस्ट केली, सर आमच्या घरावरती हल्ले होत आहेत, तुम्ही काहीतरी आम्हाला सिक्युरिटी द्या, काहीतरी निर्णय लावा या गोष्टीचा। तर त्यांनी आतापर्यंत ह्या गोष्टीला काही थारा दिला नव्हता मला। आज शेवटी दुपारच्या 4-4:30 दरम्यानमध्ये पण आम्हाला ज्या गोष्टी भीती होती ती गोष्ट झाली। आज मी घरी नसताना माझ्या मुलीला, बायकोला, मुलाला, विजया गायकवाड तिची मुलगी, त्याचे नाव मला माहिती नाही, कुर्ल्याला ते राहतात, तिच्या 2 मुली, त्याचे 2 मुलं घेऊन आली ती आणि माझ्या मुलाला, मुलीला त्यांनी घरात घुसून मारहाण केली। माझी मुलगी 1 महिन्याची बाळपण आहे आणि ती सिझर झालेलं आहे आणि तिच्या पोटावरती आता तिच्या डोक्यात त्यांनी स्पीकर टाकला, म्हणजे आत्मघाती हल्ला केला त्यांनी। आज यांनी माझ्यावर आत्महत्या केला, माझ्या घरावरती केला। आज रात्री सुद्धा आज मला पोलिसांनी FIR नोंद दिलेली आहे, 7 घरी जाऊ म्हणून। मारेकरी कोण होते त्यांच्याबद्दल काय सांगाल? सर, मारेकरी ही गायकवाड आहे आमच्या बाजूला, काय नाव? विजया गायकवाड, ठीक आहे। त्यांची मुलगी आहे, त्यांची मुलगी, जी सून आहे राधा गायकवाड, त्या सगळ्या बायका लेडीज मिळून मारतात। लेडीज असल्यामुळे ही राधा काय नाव? त्यांच्याकडे प्लस पॉइंट आहे, त्यांची एक मुलगी आहे ती आंधळी आहे, हा, त्याची त्यामुळे मुलगी काही ते आंधळी. आत्मघाती हल्ला केल्यानंतर त्यांच्या मुलीला पुढे उभं करतात, की जेणेकरून कायद्यामध्ये त्यांना सूट मिळेल। आता पण हल्ला केला यांनी, नाबालिग मुलं 16, 17, 18 वर्षाचे, 18च्या आतमध्ये मुलांना आणून माझ्याकडे हल्ला केला। यांना माहिती की लहान मुलांना काही करू शकत नाही, पोलीस काही करू शकत नाही, पोलीस आता कायदा नाही, हे या गोष्टीचा आडे आमच्यावरती हल्ला करतात। ते मुलं कुठले आहेत? मुलं सर कुर्ल्याचे, कुर्ल्याचे मुलं इथं कसे काय आहेत? कुर्ल्याचे मुलं आहेत। बोलून घेतले ना बोलून त्यांची घेतले आजी, त्यांची आजी इथे राहते ना, विजय गायकवाड ही त्यांची आजी आहे। याच्या पूर्वी येतात का ते मुलं इकडे? नाही, ते त्यांच्याकडे कधीच काय नाही. काम असलं तर येणार, नाही तर नाही, शक्यतो येतच त्यांना मी नाही। कधी बघितलं पण नाही, पण आज फर्स्ट टाइम बघितलं, ठीक आहे। यांनी माझा मुद्दाम मारहाण करण्यासाठी, हल्ला करण्यासाठी त्या मुलांना बोलवलेलं। तुमची मागणी काय आहे पोलिसांकडे? माझी मागणी एवढीच आहे सर, की जो गुन्हा घडलाय, आज माझ्या मुलाबाळांना मारलाय, ते उद्या काहीच नव्हतं, त्यांना अटक व्हायला पाहिजे, त्यांना चांगली शिक्षा व्हायला पाहिजे। कारण ते गुन्हेगार, ते लोक ते दिसतात गुन्हेगार आहेत, कारण ते त्यांचा रेकॉर्ड चेक करायला सांगा पोलिसांना,
आधीच रेकॉर्ड काय त्यांचं तिकडचं कुर्ल्याचं रेकॉर्ड काय आणि पहिले कुठे मारहाण केली कुठे आत्महत्या केली का या सगळ्यांचे रेकॉर्ड काढा कारण ही लोक गुन्हेगार आहेत हे पळून आलेले आहेत तिकडे तिकडे फरार असतात हे लोक कोर्टात जावा एवढं सांगते आणि मला कोर्टाचे काही मला कानून काही माहिती नाहीये मी हा माणूस आहे सारा माणूस आहे मला फक्त एवढं माहिती आहे की पोलीस हे सुरक्षेसाठी असतात पोलीस सुरक्षा देतात पोलीस कर्तव्य आहे ते करतात हेच मला त्यांचं फक्त एवढं म्हणणं तर मला याच्यापुढे काही माहिती नाही कारण मी कधी प्रोटेक्शन घातलं नाही कधी कोर्ट गेलो नाही कारण मला त्या गोष्टी माहितीच नाही मला पुढचा रस्ता माहिती नसला मी कोणाकडे जातो कारण मला फक्त न्याय हवा आहे माझ्या मुलीला पोरांना जे मारहाण झाली ना त्या बाबाला काही नको फक्त मला न्याय हवा आहे त्याला कोर्टात कोणी शिक्षा व्हायला पाहिजे आणि पुन्हा आमची हल्ला होऊ नये अशी जबाबदारी घ्यायला पाहिजे पोलिसांनी आपलं नाव काय? माझं नाव विनोद भगवान तायडे माझं वय 42 अं, वर्षाचं आहे मी. ही नेमकी घटना कोणत्या वस्तीची कोणत्या एरियाची आहे? ही नेमकी घटना आपली सप्तशृंगी सोसायटी महालक्ष्मी शॉपिंग सेंटर काटेमावली कल्याणी विठ्ठलवाडीचा त्याच्या समोरच आपल्या काय सांगाल याच्याबद्दल? माझं सांगणं एवढंच होतं की त्यांनी म्हणजे त्यांचं नेहमीच असं बोलणं असतं की आम्हाला मारहाण करतात म्हणून आणि कदाचित आता तुम्ही बघाल आम्हाला बघून तर असं वाटत नाही की आम्ही मारहाण करायला जाऊ त्याला आणि त्यांच्या घरामध्ये सगळ्या लेडीज आहेत आणि एक आहे ती विधवा आहे एक आहे ती आंधळी आहे बाकीच्या त्या प्रत्येक गोष्टीचा यासाठी फायदा करून घेतात आता सगळे महिला आहेत म्हणतात त्यांच्या घरामध्ये तर मग मारेकरी कोण होते? मारेकरी महिलाच होते ना सर आणि 2 मुलं होती म्हणजे त्यांची जी मुलगी आहे दीपा जी कुर्ल्याला राहते सध्या राहायला कुर्ल्याला आहे तिच्या 2 मुली त्यांनी माझ्या मुलीला मारहाण केली आणि तिचा एक मुलगा आणि त्याचा मित्र त्यांनी माझ्या मुलाला मारहाण केली